आमदार खासदार सगळे इथे आहेत, तुम्ही पण या इथे. मला माहिती नाही मॅडम, 2 मिनिटं या, नंतर हेड ऑफिसला जाऊ. बघा हालत काय बघा त्याची. आम्ही लक्ष देत नाही म्हणून तुम्ही काय, तुमचे ऑफिसर पण लक्ष देत नाही मॅडम, चुकीच्या गोष्टी आहेत. नाही ना हो, कामचं मी सांगत नाही, आतमध्ये बघा त्याची हालत काय. तिथे गोडाऊन करून ठेवलंय प्रत्येकाने, ते बोलतोय तुम्हाला. मी काय गार्डन बद्दल बोलत नाही, गार्डन तर राहू दे, पण ज्यांनी त्यांनी आपला सामान आणून ठेवला इथे. आमची एवढीच माहिती आहे. आज तुम्ही बघताय, आजच्या सामनामध्ये मी तो सुद्धा वाचलाय, मैदानाचे आरक्षण सुद्धा यांचं सरकार बदलायला चाललंय. आज मला सांगा, हा मोकळा श्वास आहे, इथे मुलं खेळतात आहे, नाही तर मोबाईलमध्ये गुंग होतील आणि वेडे होतील मुलं मोबाईलमध्ये खेळून मैदानं नसतील तर. आमचं एवढंच म्हणणं आहे की नरदुल्ला टँक मध्ये आम्ही लहानपणापासून इथे खेळलो आहे, इथे प्रॅक्टिस केली आहे, इथेच अभ्यास करायचो आम्ही ह्या गार्डनमध्ये. आज बघा त्या गार्डनची, साने गुरुजी उद्यानाची हालत बघा काय आहे. सगळा भाग जवळजवळ 25% भाग मेट्रोनी घेतलाय. आता पार्किंगसाठी घेतात, मुलं खेळणार कुठे. मुलांना एकतर आता डेव्हलपमेंट झाले, जिथे छोटे छोटे ज्यांच्या घराजवळ छोटे छोटे मैदान होतं ते सुद्धा नाहीसे झाले. तर मुलं जाणार कुठे खेळायला. मग ते मोबाईलमध्ये खेळण्यापेक्षा थोडा मर्दानी गेम तर चालू झाले पाहिजे त्यांचे. मला तर स्पष्ट आमचा म्हणजे आरोप आहे की सुशोभीकरणाच्या नावाखाली सिद्धिविनायक देव आहे. देव बघा, देव आहे, देवानी बरोबर ज्याची त्याची पायरी दाखवली. देवाकडे अहंकार चालत नाही. आम्ही सुद्धा देवाला हेच मानतो की तुझा देव, आम्ही कुठला चांगला गोष्ट असेल तर आम्ही सिद्धिविनायकला पहिला पाया पडून पुढे जातो. परंतु जे ट्रस्टी आता सध्याचे ट्रस्टी आहेत ते मनमानी कारभार करतात. लोकांच्या पोटावरती लात मारण्याचं काम चालू आहे. टॅक्सी चालकांचा तिथे स्टँड होता, तो स्टँड सुद्धा ते काढायच्या भानगडीत आहे. तुम्ही तुमची सुविधा बस ठेवा, सगळं ठेवा, गव्हर्नमेंटच्या जेवढ्या सोयीसुविधा आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु एखाद्याच्या पोटावरती पाय मारू नका. पोटावरती पाय मारण्याचं काम हे सध्याचं काम चालू आहे. आणि